नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2014 मध्ये जेव्हा 7 लोकसभा निवडणुकांनंतर भाजप हा पक्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकपक्षीय बहुमताने सत्तेवर आला, त्याने सगळ्याच्या सगळ्या राजकीय विचारवंत अभ्यासक यांची मांडणी पुरती विस्कटून टाकली होती. कुठचा तुकडा कुठे पडलाय हे देखील भारतातल्या राजकीय पंडितांना, पॉलिटिकल पंडितांना शोधून सापडत नव्हतं की आपण चुकलो कुठे. याचं कारण 2014च्या निवडणुका चालू होत्या त्या 8-10 महिन्याच्या काळामध्ये मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवला. यावरूनच भाजपची खिल्ली उडवली जात होती. मला आठवतं त्यावेळेला राजदीप सरदेसाई, बरखा दत्त यासारखी जी नामवंत भारतीय पत्रकार होते, राष्ट्रीय पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती होती, आणि त्यांनीच मोदींना बदनाम करण्याची मोहीम आधीची 12 वर्ष चालवलेली होती. अशा वेळेला एक कुजबूज सुरू झाली होती 2013च्या आरंभापासून, जानेवारी-फेब्रुवारी पासून, की कदाचित मोदींना भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा बनवला जाईल. अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजप 2दा लोकसभेची निवडणूक हरलाय आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आता बदल हवा आहे आणि तो बदल करायचा तर अडवाणींच्या जागी कोण आणायचं अशी चर्चा जी चालू होती. त्यामध्ये विरोधी नेता लोकसभेत असलेल्या सुषमा स्वराज यांचं जितकं नाव पुढे होतं, तसंच हळूहळू करत नरेंद्र मोदी या गुजरातच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येऊ लागलं होतं. पण भाजपचे प्रवक्ते सुद्धा मोदी हे आमचे उमेदवार असतील हे बोलायची हिंमत करत नव्हते. अशा वेळेला भाजपला डिवचण्यासाठी राजदीप किंवा बरखा सारखे पत्रकार, तुम्ही मोदींचं नाव जाहीर का करत नाही, करून टाका, त्यांच्या लोकप्रियतेचा असं डिवचण्यासाठी बोलत होते. आणि भाजपचे प्रवक्ते ते आमचं संसदीय मंडळ ठरवतं म्हणून बॅकफुटवर जात होते. ही मानसिकता 2014च्या निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत होती. मला आठवतं प्रणय रॉय आणि बरखा दत्त, राजदीप ज्या चॅनेलमध्ये होते त्या चॅनेलच्या त्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळच्या चर्चेमध्ये उत्तर प्रदेशचे प्रभारी असलेले तुमचे अमित शहा यांना काहीतरी प्रश्न विचारला गेला होता विरोधकांच्या वतीने. तेव्हा प्रणय रॉयला उत्तर देताना अमित शहा म्हणाले होते, इन लोगों को पता नहीं वो क्यों हार रहे. आणि मित्रांनो, 80 पैकी 71 जागा भाजपने उत्तर प्रदेशात जिंकल्या लोकसभेच्या. आणि 7 निवडणुकांनंतर एकपक्षीय बहुमताने भारतात सरकार आलं. आणि त्यावेळेला मुंबईतल्या एका महान मराठी संपादकाने लिहिलेला लेख मला अजून आठवतो की यावेळेला नुसता मोदी जिंकलेले नाहीत, नुसता भाजप जिंकलेला नाही, भाजपला एकपक्षीय बहुमत मिळालेलं नाही, तर भाजपला मिळालेल्या यशाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की 282 खासदार भाजपचे देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडून आले. त्यामध्ये एकही मुस्लिम खासदार नाही. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. भाजपचे 282 खासदार होते लोकसभेत निवडून आलेले, त्यात एकही मुस्लिम खासदार नव्हता. आणि उत्तर प्रदेशमध्ये जे 80 खासदार लोकसभेवर निवडून गेले त्यातले 71 भाजपचे, 2 त्यांच्या मित्र पक्षाचे, 5 समाजवादी पक्षाचे आणि 2 काँग्रेस पक्षाचे, असे 80 खासदार होते. त्यापैकी सुद्धा एकही मुस्लिम खासदार नव्हता. मुस्लिमांचा विचारही न करता, मुस्लिमांना उमेदवारी सुद्धा न देता या देशात कोणी निवडणुका लढवू शकत नाही. कुठला पक्ष या देशात मुस्लिमांकडे पाठ फिरून
या देशाचं राजकारण करू शकत नाही, निवडणुका लढवू शकत नाही, सरकार बनवणं तर दूरची गोष्ट आहे, असं म्हणत जे पॉलिटिकल पंडित सातत्याने तुमच्या आमच्या डोक्यामध्ये भ्रम भरवत होते, त्या सगळ्यांचं डाव किंवा थिअरी किंवा सिद्धांत विस्कटून नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये देशात सरकार बनवलं. आणि देशात सरकार बनवताना उत्तर प्रदेश सारख्या एका मुस्लिम बहुल म्हणजे जिथे मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहेत अशा उत्तर प्रदेशात 80 पैकी एकही मुस्लिम खासदार लोकसभेत निवडून येऊ दिला नव्हता. लक्षात घ्या. हिंदू मुस्लिम पोलरायझेशन ही चर्चा रोज ऐकते ना आता बंगालच्या निमित्ताने, म्हणून हा विषय मी मांडतोय. 2014 मध्ये भाजपच्या 282 मध्ये एकही मुस्लिम खासदार नाही आणि उत्तर प्रदेशच्या 80 खासदारांमध्ये कुठल्याही पक्षाचा एकही मुस्लिम खासदार नव्हता. तर त्याचं एक कारण होतं मित्रांनो. एक कारण असं होतं की 2014 पूर्वी 2012 उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. मायावती मुख्यमंत्रीपदी होत्या. त्यांच्या बहुजन समाज पक्षाचं एकपक्षीय सरकार होतं आणि त्यांच्या विरोधात मोठ्या ताकदीने मुलायम सिंग उतरलेले होते. आणि मुलायम सिंग आणि त्यांचा तरुण मुलगा अखिलेश यादव या दोघांनी मिळून अख्ख्या उत्तर प्रदेशात इतकं रान उठवलं की 403 पैकी 212 वगैरे काहीतरी आमदार हे समाजवादी पक्षाचे निवडून आले. उत्तर प्रदेशच्या विधानसभेची संख्याबळ जे आहे ते 403 इतकं आहे. पण जी निकाल लागले 2012च्या विधानसभेचे त्यामध्ये एक मोठी गडबड झाली होती, मोठा चमत्कार घडला होता की 403 पैकी 68 आमदार मुस्लिम होते. उत्तर प्रदेशच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम आमदार कधी विधानसभेत त्या राज्याच्या निवडून आलेले नव्हते. मग काही लोक काँग्रेसचे असतील, काही मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे असतील, काही समाजवादी पक्षाचे असतील, भाजपचं तर असू शकत नाही. पण या 3 पक्षाचे किंवा एकूण विधानसभेचे 68 आमदार मुस्लिम होते. आणि ही बाब उत्तर प्रदेशच्या सामान्य जनतेमध्ये, सामान्य हिंदू जनतेमध्ये चर्चेचा विषय झाली होती. कारण अयोध्या असो, वाराणसी असो, मथुरा असो, ही हिंदूंची सगळ्यात मोठी श्रद्धास्थानं ही उत्तर प्रदेश या एका राज्यात आहेत. आणि तिथे 25, 26, 27% मुस्लिम लोकसंख्या आहे. पण तुलनेने हिंदू लोकसंख्या सुद्धा जवळजवळ 70%च्या घरात आहे, 75%च्या घरात आहे. आणि ज्या प्रकारे हे 68 मुस्लिम आमदार निवडून आले त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम माफियांची जी गुंडगर्दी सुरू झाली, माफियागिरी सुरू झाली, ते आपण बघितलेलं ऐकलेलं आहे. आणि त्याची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया ही आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसली. 2 वर्षापूर्वी ज्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये 403 पैकी 68 मुस्लिम आमदार होते, त्याच उत्तर प्रदेशात 80 पैकी एकही मुस्लिम खासदार लोकसभेत पोहोचू शकला नाही. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाम ही 4 राज्य मुस्लिमांकडे पाठ फिरवून सरकार बनवणं शक्य नाही, निवडणुका जिंकणं शक्य नाही, या सिद्धांताचे काय तो पाया आहे. कारण मुस्लिम म्हटलं की मुस्लिम वोट बँक एक गठ्ठा मतदान करते. आपण बघितलं मुंबईत त्या मुस्लिम वोट बँकेने अगदी शिवसेनेचे अरविंद सावंत किंवा अनिल देसाई यांना एक गठ्ठा मतदान करून शिवसेना फुटली असताना सुद्धा मुस्लिम बळावर लोकसभेत पाठवलं. कारण मुस्लिम मतदार म्हणजे मुस्लिम वोट बँक असते, मुस्लिम समाज नसतो. मुस्लिम समाज असं बोललं जात नाही, मुस्लिम वोट बँक असं बोललं जातं.
आता महाराष्ट्रामध्ये काय 16, 18, 15% मुस्लिम लोकसंख्या असेल, मुंबईतही कदाचित 18-20% असेल, पण 27, 30, 29, 32 अशी ही 4 राज्य आहेत. आसाम तर सर्वाधिक मानलं जातं, 33 ते 35% मुस्लिम. बंगाल 30-31%, उत्तर प्रदेश 25-27%, बिहार 27-28%. या 3-4 राज्यामध्ये भाजपने आपलं पाय रोवणं अशक्य आहे. कारण तिथली हिंदू मुस्लिम वोट बँक ही भाजपला आपल्या पायावर सुद्धा उभं राहू देणार नाही. तर निवडणुका लढवणं, ती जिंकणं आणि सत्तेत येणं हे भाजपसाठी केवळ अशक्य आहे. हा इथला राजकीय सिद्धांत होता. आणि इथले आकडे लक्षात घेण्यासारखे, बिहारमध्ये 40, उत्तर प्रदेशात 80, बंगालमध्ये 42 आणि आसाममध्ये काय 14-15. विचार करा, 80, 40 आणि 42 म्हणजे 162 आणि 14-15. याचा अर्थ जवळजवळ 180 जागा या 4 राज्यामध्ये आहेत. आणि 18-18-54 म्हणजे देशातल्या एकूण लोकसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 1/3 जागा या 3 राज्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे या 3 राज्यामध्ये जर भाजप आपला पाय रोवून उभी राहू शकणार नसेल, तिथली सरकार आणू शकणार नसेल, तर मग भाजपला भारतावर राज्य करणं, भारतीय लोकसभेमध्ये बहुमत मिळवणं, सरकार बनवणं अशक्य आहे. हिंदुत्वाच्या विचाराने या देशात बहुमत आणता येत नाही, सत्ता आणता येत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हा इथला गेली कित्येक वर्षाचा पुरोगामी किंवा सेक्युलर सिद्धांत होता. तो पुसट व्हायला 2014 मध्ये सुरुवात झाली. मुस्लिम एकही खासदार नसलेल्या भाजपने स्वबळावर स्वतःच्या बहुमतावर देशात सरकार बनवलं. 3 वर्षानंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 403 पैकी 325 जागा जिंकून उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा मुस्लिम वोट बँकेचा व्हिटो चालू शकत नाही. हा दुसरा टप्पा होता. तिसरा टप्पा होता 2016 मध्ये, किंवा दुसरा टप्पा म्हणता येईल, आसाममध्ये भाजपने, उत्तर प्रदेशच्या आधी आसाम आहे. आसाममध्ये भाजपने सर्वाधिक मुस्लिम संख्या असलेलं राज्य, त्या आसाममध्ये भाजपने सर्वानंद सोनोवाल या भाजपच्या मुख्यमंत्र्याला सत्तेवर बसवलं. लक्षात ठेवा, बांगलादेशी किंवा मुस्लिम धर्मांधतेच्या विरुद्ध प्रचार करून देशातल्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये भाजपने आपला मुख्यमंत्री बसवला. अर्थात आसाम गण परिषद वगैरे छोटे पक्ष, मित्र पक्ष होते. त्यानंतर तिसरा टप्पा उत्तर प्रदेशचा होता. चौथा टप्पा आत्ता बिहारचा होता. एक प्रकारे या देशात मुस्लिमांकडे पाठ फिरवून, मुस्लिम वोट बँकेकडे दुर्लक्ष करून तुम्ही या देशात सत्ता बनवण्याचं, निवडणुका जिंकण्याचं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. हा जो पुरोगामी सिद्धांत होता, हा गेल्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. आणि त्या सिद्धांताचा शेवटचा बुरुज किंवा शेवटचा किल्ला ममता दिदीचा तो पश्चिम बंगाल आहे. तो पश्चिम बंगाल आहे. आणि म्हणून सगळीकडून आपण, तमिळनाडू आहे, केरळ आहे, आसाम आहे, पुदुचेरी आहे, इथे सुद्धा विधानसभा निवडणुका चालू आहेत. पण पुरोगामी जगतामध्ये पुरोगामी अॅनालिस्ट आहेत, पुरोगामी विचारवंत संपादक वगैरे जे आहेत, त्यांच्यामध्ये जी खळबळ माजलेली आहे, याचं एकमेव कारण असं आहे की त्यांच्या पुरोगामित्वाचा शेवटचा किल्ला जो पश्चिम बंगाल आहे, तो आज काँग्रेस नसेल, डावी आघाडी नसेल, पण ममता सांभाळत होत्या. आता ममताच्या हातून पण जो किल्ला निसटला, तर मुस्लिम वोट बँकेचा जो भूलभुलैया गेल्या 50-60 वर्षामध्ये या देशाच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये उभा करून ठेवलेला आहे,
त्याचा हा शेवटचा बुरुज ढासळण्याची भीती या लोकांना सतावते आहे. ह्या गोष्टी बारकाव्याने समजून घ्याव्या लागतात मित्रांनो, बारकाव्याने समजून घ्याव्या लागतात. की तमिळनाडू, केरळ, आसाम वगैरे सोडून सगळीच्या सगळी चर्चा, सगळ्याचा सगळा अजेंडा, सगळ्याचा सगळा नॅरेटिव्ह हा बंगाल पुरता का आहे? कारण बंगाल हा पुरोगामित्वाचा म्हणजेच मुस्लिम धार्जिणेपणाचा, मुस्लिम तुष्टीकरणाचा आणि त्यावर एक आभास निर्माण करण्याचा शेवटचा बुरुज किंवा शेवटचा बालेकिल्ला आहे. ममताच्या हातून बंगाल गेला तर या देशातल्या पुरोगामित्वाचं श्राद्ध घालायची वेळ येणार आहे. ममता ही या देशातल्या पुरोगामित्वाचं शेवटचं ठिकाण आहे. कारण यापूर्वी तिथे काँग्रेस आणि डावी आघाडी एका निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणुकीपर्यंत टिकू शकली नाही. तिसरी निवडणूक येईपर्यंत पुरोगामी सत्ता राबवणारे काँग्रेस आणि डावी आघाडी हे नामशेष होऊन गेलेले. आणि आज ममता हरली तर पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2000 किती येईल बघा, 2032-31 त्या निवडणुकीमध्ये ममता दिदीचं नाव सुद्धा शिल्लक उरणार नाही. तर मग पुरोगामित्वाचा बंगालमध्ये झेंडा कोण खांद्यावर घेणार, ही चिंता आत्तापासून ह्या सगळ्या पुरोगामी पंडितांना भेडसावायला लागलेली आहे, भेडसावते. कारण हळूहळू करत या लोकांनी पुरोगामित्व, सेक्युलरिझम हा इतका त्याची अधोगती करून टाकली की मुस्लिम असणं, हिंदूंच्या विरुद्ध असणं, मुस्लिम धर्मांधता म्हणजे सेक्युलरिझम, मुस्लिमांची मतं म्हणजे सेक्युलर. SIR करून काय करणार? सेक्युलर मतं कापली. सेक्युलर मतं कशी काय? मुस्लिम म्हणजे सेक्युलर. उद्धव ठाकरेंना मिळाली की ती मुस्लिमांची मतं सेक्युलर असतात. आणि उद्धव ठाकरे जेव्हा हिंदुत्व म्हणून उभे राहतील तेव्हा ते सेक्युलर मतं उद्धवना मिळणार नाही. पण उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विरुद्ध बोलायला लागले की तीच मतं उद्धव ठाकरेंना सेक्युलर ठरवतात आणि उद्धव ठाकरेंना मिळू लागतात. हे जे सेक्युलर थोतांड आहे, गेल्या 60-70 वर्षामध्ये या देशामध्ये माजवलेलं सेक्युलर किंवा पुरोगामित्वाचं जे थोतांड आहे ते मुस्लिम धार्जिणेपणापर्यंत जाऊन अडलेलं आहे. एकदा तो मुस्लिम व्होट बँकेचा बालेकिल्ला कोसळला की बघता बघता यातले अनेक पुरोगामी हे किती कट्टर हिंदुत्ववादी होतील हे बघून तुम्हाला डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आज जे कोणी हिंदुत्वाला शिव्या घालणारे पुरोगामी आहेत, मला आठवतं बाळासाहेब एकदा छान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्या आणि मग या देशातले किती पक्ष सेक्युलर राहतात मी बघतो. आजचे सेक्युलर आपलं स्थान बिगर मुस्लिम किंवा हिंदू समाजातून हळूहळू गमावत इथपर्यंत आलेत. भाजपचा विस्तार झाला आणि भाजपचा मतदार हा हिंदुत्ववादी झाला या भ्रमात मी बिलकुल नाही. हिंदू मतदार कधीही धर्मांध नसतो. 1%, 5% असतील, पण बहुतांश हिंदू हा धर्माच्या नावाने मत देत नाही. पण बहुतांशने जवळजवळ सगळा मुस्लिम मतदार हा धर्मासाठी मतदान करतो. त्याचा व्यक्तिगत लाभ मिळाला नाही, नुकसान झालं तरी. त्यामुळे सेक्युलरिझम किंवा पुरोगामी म्हणजे काय हे लक्षात घ्या. मुस्लिम धार्जिणेपणा, मुस्लिम किंवा इस्लाम विषयक कट्टरता, जिहादिझम म्हणजे पुरोगामित्व, अशी जी अवस्था आली आहे त्या अवस्थेचा शेवटचा बालेकिल्ला हा ममता दिदीचा पश्चिम बंगाल आहे. आणि म्हणून ममता दिदी आवडत नसली तरी अनेक पुरोगामी, विचारवंत, बुद्धिमंत राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि अगदी उद्धव ठाकरे सुद्धा जे आत्ताचे बाटके सेक्युलर आहेत त्यांना सुद्धा चिंता सतावते आहे की ममता दिदी हरली तर काय. गंमत आहे की नाही मित्रांनो. तेव्हा बंगालची निवडणूक महत्वाची एवढ्यासाठी आहे की बंगाल हा इस्लामिस्ट किंवा जिहादिस्ट झालेल्या भारतीय पुरोगामित्वाचा शेवटचा बुरुज किंवा शेवटचा किल्ला आहे. तो कोसळला की मुस्लिमांकडे पाठ फिरवून या देशाचं राजकारण होऊ शकत नाही असं म्हणून
हिंदूंना नाथाडणीची जी राजकीय प्रवृत्ती आहे त्याला मूठमाती देण्यासाठी बंगालची ही निवडणूक आहे, एवढं लक्षात घेतलं तर मी काय सांगतो ते समजू शकेल. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.